पकडायची आजच पकडायला लागते. नाही रे पिक्की पडतात. नको फांद्या नको जोडू पिक्की पडतात. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा थेट कोकणातून स्वागत. आणि आता जंगलातील दिवस आणि हा अजून एक जंगलातील एक दिवस. आणि आज आम्ही आलो जांभळं काढण्यासाठी. आणि बघा जंगली दिवस आणि दिवस आम्ही दिवसांची मजा घेत आहोत ह्या जंगलातील. आणि आता आंबं वगैरे पिकायला सुरुवात झाले. आंबं स्वतःचं पण ब्लॉग येतीलच. आता ह्यावर्षी काजू काही एवढं आलं नाहीत, पण काजू आम्ही चोरलो आणि रोज भाजून खातो काजूच्या बिया. आणि गँग आणि आज जांभळी वाट्यात. आता आम्ही आलो बोरीच्या मालावर आणि त्यामध्ये जांभळं काढणार आहोत. तर बघा आपली व्हिडिओ लास्टपर्यंत. तर मित्रांनो हा बघा, हा फणसाचं झाड आहे आणि ह्याला ह्याची आम्ही पत्रावली करणार विणून. आणि ह्याच्यात जांभळं करून आम्ही जमवतो असे रानात आल्यावर, म्हणजे पिशवीची गरज नाही लागत. साईड गावडे मी नाही आहे कलाकार आर्टिस्ट. पण चांगले भेटतात. पण टायमाला भेटले. आणि आमची पत्रावली तयार. आणि पहिल्यांदा लागणार पण अशा पत्रावल्या बनवायचं. आणि आता ह्यासल्या पत्रावल्या आल्या. ह्यांना पहिल्यांदा काय पत्रावली बोलायचं ना, दुसरं काय बोलायचं. जांभळं जमवायला पूर्ण तयारी. पत्रावली तयार. आणि आम्ही अशी आहेत ना जांभळं आणि करवंद जमवणार. चला, जंगली माणसाचं हे जंगली जंगली पिशवी पिशवी जंगली ही बघ जांभूळ पिकताय. आणि आता आम्ही जिथं हाय बोरी समाज, पण इथं बोरी कमी आणि जांभळी जास्त आहेत. खरा म्हणजे ह्याचा जांभळी समाज ठेवायचं होतं नाव, तर बोरी समाज ठेवलं. त्याचं बघा जांभूळ एकदम स्वतः झाडे आहेत. किंवा ही मीच फांदी तोडले बघ, चालू झालं होतं मी. वर आहेत वर आहेत आड्या आहेत वरती एक पहिल्यांदा. आणि जांभूळून बारीक आहे रे. हनकणीचं राप साईडचं नाव ही पण काय माहित. जांभळीचा माळ बनवायचा. जांभळीचा माळ जांभूळ नाही दिसत येते मोबाईलमधनं. थांब तिथून वरून दाखवतो. सो सातेरे गाव तर मोठी नको दिसायला. सो गाईच चालू आहे वर बघू शकता. दर्यात डोंगरदरी. हा इथं आलाय धरण, शिडसाडीतलं धरण पुण्यात दाखवतो. डोंगरदरी आणि सूर्य मावळताना आम्ही इथं बघतो. सूर्य मावळे वरला पाण्यात धरणाच्या आत आणि शिडसाडीचं धरण
सो बघू शकता तुम्ही शिरसाड इथलं धरण. वातावरण इतकं सुंदर वातावरण एकदम हवामंद आणि जांभूळ पडल्यावरती गरमीच्या दिवसात थंडीची मजा. थंडीची मजा आणि हे जंगली दिवस ह्या दिवसांची मजा घेताना आम्ही फुल यायला ना आदला नवीन जाळे यायला ना आदला. हा बघ साईडला ढकलायची. इथं आपण दगडी फेकलेला आठवते का? हा? अरे इकडे पण फेकलेले आहे. इकडे पण तिकडे पण मोठे मोठे. जांभूळ कसं पाडा होण्याचे झाडे चांगले चांगलं मजा नाही. जांभूळ पाडा होण्याचे संतोबा नातोबाने लावलेले जांभूळ झाडं आपण आज खातो. आणि इकडे जास्त करून फक्त आणि ढेकरा असतात. ढेकरा म्हणजे हरिण. तुम्हाला गावठी शब्द समजत नसेल तर समजून आणि घ्या. हरिण जास्त इकडे आढळतात. ढेकरा आणि हरिण मध्ये डिफरंट आहे. पण आपल्याकडे हरिण नसेल ढेकरा सेमच असं वाटतं. फक्त एवढंच जास्त दुपारच्या जर टायमाला आला 12-2 लहान दिसले तर धावू नका त्यांच्या पाठीवर. तिथलंच गायब व्हाल. तिथलंच गायब व्हाल. आता कुठं आहे? इकडे जांभळीच पूर्ण तर आपण वाट काढणारे माणसं. तुला लाकडतात ना म्हणजे पात्रवली पकड माझ्या किती म्हणतो चल जेवायला पण येतील कसं लागेल. मोठे खाली होते मोठे मोठे आहेत ना झाडं दोन आजूबाजूला. लय बारीक आहेत. काय तरी मोठं फळ हवंय का? चला वर मग. ऐत्या बिल्यात नागोबा. दाखव नागोबा दाखव. आणि ही भटकंती करून जमले होता आम्ही. आणि आम्हाला काही गाडी जांभळीला भेटली नाही. सगळी जांभळी बारीक पानसट माझा नाही. ही पण जांभळी पण जांभळी आहे. खालची आले खालची खालची बा. ही कशी नाही ते पण नाही. क्वचित लाल लाल दिसतात. आंबा आंबा हुडपाडला ते त्या जांभळी थोडी पुढच्या. आणि हा वानवा परत आला वाट लावून चांगली. आंबा कसला आला होता हा आंबा इथे आहे वाटतं. हुडपाडला तो चाप. सातेरे गाव. देवाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं असं हे सुंदर गाव सातेरे. देवाचा डोंगर नाही दिसत. सो देवाचा डोंगर का? दिसतोय 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 दिसतोय. तो बघू शकता देवाचा डोंगर. तो बघा दिसला. ए मोगले लवकर ये खाली.
मोडक्या वरती चढतोय. असं चढतोय. पाड ती मग पहिलीच बघ फांद आहे ती बघ ती पहिली दे मला. ती दे. हे झाड लगेच सुकता पण सुकताना तुटतो म्हणलंय हलका तुटायला. तुटायला पण हलक्या आहे. त्याच्यावर समजून चालायचा नाणेटी पण असते. नाणी कोणाची असते? नाणी टी भोसडीच्या. तिथे म्हटलं नाणी कोणाची असते. फेक 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 फांदी कशा तुटतोय. आज सर्व काही होतात. मुंग्या पण येते काय. हॅलो काय आम्ही ह्या कोकणचा रानमेवा जांभूळ. आणि हा कोकणी जुगाड पिशवी आमची रानातली पिशवी. आणि कशी बनवते तुम्हाला माहितीच आहे. पाड डोक्यात पाड. आणि जांभूळ आहे ना जास्त करून तो झाडावर चांगला लागला पडलेला चांगला लागतो फुटल्यावर. ते टेस्टच बदलते. मी पण वर काय लेख माझं वाटतं फांद्या सोडून टाक. संकेत दादा मला वाटते काळं काळं झालं सर्व. काय भेटायचं नाही आपल्याला. त्यापेक्षा आपल्या एक 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 फांद्या मोडायच्या. आज एवढे नको मोडू. बारीक बारीक मोड. इथं सगळं जांभळं किती पडले बघ. कळपाटले ते ना आता पडले ती. जांभला पण काढून चढल्या पण काला. काले काले गवत असं मस्त झालं असं नाही फुटली नसती. चौकस रे. अरे देवा गेले सगळे गायब झाले. देवा काय नसतात. सो ते जे चांगले पिकलेत ना टपोरी ते घालतात. जांभूळ पिकलं झाडा खाली. एकदम पिकलेत ना ते लगेच पडतात. ते नॉर्मल ते राहतात. खाबोत खाबोत हलवू नको जास्त तिला. माझ्या रसच पडतो त्यांचा. पकडायच्या आधीच पकडायला लागते. नाही रे पिकी पडतात नको फांद्या. नको जोडू पिके पडतात सारे. हलवलं की सगळं पडतात. खाली ही लावायला लागेल लुगडा. हा तेच करायला लागेल. तेच हे आणायचा. पाऊस 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 सेम पावसाचा आवाज. हा गवत असतं ना मग कुठली नसती.
हा लागला. पाऊस पडतोय, जांभळांचा पाऊस. हॅलो ती फांदी. अभी इस पे चढ़ेंगे, इस पे जाएंगे. बस कर. बस. अभी इस पे तो बहुत माल है मेरे भाई. काढते पहिली. अरे आता बघ कसा पाऊस पडायला. 1 2 तू नको पडू, एवढा काम कर. पावसाला पाडतोय. खरंच लुगडा आणला असता ना, एक नंबर काम झाला असता. हा? लुगडा आणला असता ना, दोघांनी पकडायचा 2 बाजून